थँक्यू बरं का. चला आता आवरा, दिवसभराच्या रोजच्या आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. एकदा की त्या जबाबदाऱ्या पार पडल्या ना की मग उरलेल्या वेळात मसाला कुठे आणि कसा विकायचा ते ठरवता येईल. काही ठरवायचं नाही, मी जसं सांगतोय तसं करायचंय. आधी मला सांगा, तुमचा मसाला तयार आहे का? हो, हे काय तयारच आहे. बेस्ट. एक आनंदाची बातमी, मी आत्ताच एक सुटापुटातला माणूस आपल्याकडे आलेला बघितला. माझा असा अंदाज आहे तो मसाल्याच्या ऑर्डरसाठी इथे आला असावा. मी विचारून बघतो, त्याला तुमचा मसाला जर चाखायला दिला आणि त्याला जर आवडला तर विषय संपला, तुमचं दुकान चालू. हा, अरे वा, असं झालं तर उत्तमच होईल ना. हो ना चाचू, प्लीज बघ ना काही होतंय का. अरे सोन्या, बघणार मी करतो काय. प्लीज बसा. विजयेंद्र साहेब कुठे गेले? हा, साहेब जरा बाहेर गेलेत, पण ते येतच असते. तुम्ही? मी राजवीर बिराजदार, साहेबांचा पुतणे. म्हणजे साहेबांची तशी सगळी कामं मीच हँडल करतो. मालाची गुणवत्ता, आपल्या बिझनेस संबंधातील सगळ्या डिटेल्स आणि कस्टमरला अप्रोच करणं वगैरे सगळं मीच बघतो. आणि तसं मी स्मार्ट आणि एक्सपर्ट आहे असं मी नाही, साहेब म्हणतात. ओ ग्रेट. नमस्कार सर, मी राघवेंद्र. सॉरी, आपली तशी ओळख. मी राघवेंद्र बिराजदार. हो, बिराजदार. नाईस टू मीट यू सर. मलाही खूप आनंद झाला सर. बसा ना, प्लीज बसून घ्या. नेमकं काय काम होतं तुमचं? आम्ही बेसिकली मसाल्यांच्या शोधात आहोत आणि मसाल्यांच्या उद्योगात बिराजदारांचं नाव मोठं आहे आणि तशी निवड प्रक्रिया सुरू आहे. अरे वा, मग तुम्हाला एखादा नवीन मसाला टेस्ट करण्यासाठी दिला तर चालेल का? मसाला? कसला मसाला? अरे आपलाच आहे. तुम्ही चव घेऊ शकाल का त्या मसाल्याची? हो, वाय नॉट. थँक्यू. आलो, 2 मिनिटात आलो. हो, बसा बसा बसा, मी आलो. हे आई, त्या बाबांना नसतं शहाणपणा करायला कोण सांगतं ग? काय झालं? अगं काय झालं म्हणजे काय, काकांना भेटायला एक क्लायंट आलाय. मी बी मसाल्याच्या बाबतीत बोलायचं असेल, मी बोलणार इतक्यात मध्येच आले आणि दुसऱ्याचाच मसाला टेस्ट करायला घेऊन देत आहेत. काय? हो मग. अगं आई, बाबांच्या अशा वागण्यानं ना विजेंद्र काका बाबांवर खार खातील आणि यात माझं नुकसान होईल. माझं, मला तर वाटतं बाबा त्या क्लायंटला ना राधाचा मसाला टेस्ट करायला घेऊन गेले असते. आई, जर त्या क्लायंटने राधाचा मसाला टेस्ट केला ना, घरात राडा होईल, राडा. मग चांगलंच आहे की. अगं आई, काय बोलतेस तू? जे मला दिसतंय ते. ह्या घरात राडा नाही, त्या राधाचा मसाला टेस्ट केल्यावर तांडव होईल, तांडव. म्हणजे नेमकं काय शिजते तुझ्या डोक्यात? ते विचारत बसू नकोस. मी जेवढं सांगते ना तेवढं कर. मला सांगा, हा मसाला नवीन आहे का? ओहो, अगदी फ्रेश आहे. येस, आणि चवीला पण बेस्ट आहे सर. आपल्या अख्ख्या एरियामध्ये जवळपास सगळीकडे हाच मसाला फेमस आहे. म्हणजे प्रत्येक स्वयंपाकघरातनं फक्त आपल्याच मसाल्याचा दरवळ येतो. आजपर्यंत एकही तक्रार आली नाहीये. एकदम ऑथेंटिक मसाला आहे सर. हो, ग्रेट. म्हणजे तुमच्याकडे एवढा चांगला मसाला बनवणारा कोणी शेफ वगैरे तर असेलच ना? ऑफकोर्स सर, अर्थातच. ते म्हणतात ना, ग्रेट टेस्ट कॅन कम फ्रॉम एनिवेअर. सर, प्लीज एकदा टेस्ट करा ना.
हा मसाला आहे आणि हा तो पदार्थ आहे जो आपण ह्या मसाल्यापासून बनवलाय. दोन्ही गोष्टी ट्राय करून बघा, टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला या मसाल्याची क्वालिटी कळेल. आणि हा मसाला प्रत्येक पदार्थाला फक्त रुचकर आणि रुचकरच बनवतो. सर प्लीज ट्राय करा ना. आय एम सो शुअर तुम्हाला हा मसाला नक्की आवडेल. प्लीज सर. हो नक्कीच. हॅलो साहेब, राजवीर बोलतोय. तुम्हाला भेटायला घरी क्लायंट आले. मे बी मसाल्याच्या बाबतीत बोलायचं आहे त्यांना. येत आहे ना? हो या या. हां हां हां. थांबा. बिराजदार साहेब नमस्कार. तुम्ही ते ठेवा. हो पण अहो विजेंद्र बिराजदार कारणाशिवाय कुठली गोष्ट करायला सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही इथे का वेळ फुकट घालवताय? तुम्ही मला भेटायला आलायत ना?